मनशी अगदी शेवटच्या नोटवर आपण जाऊया कृष्णातकडे आणि कृष्णात आज एकंदरीत दिवसभराची जी सगळी सुनावणी झाली म्हणजे एक साधारण 2:30 वाजल्यानंतर आपल्याला सगळे कोर्टातले जे सगळे अपडेट्स येऊ लागले काय एकंदरीत जिस्ट काढता येईल कारण आज कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा एकतर शेवटचा दिवस होता 7 दिवस सलग त्यांच्या युक्तिवाद आपण पाहिले खूप वेगवेगळे मुद्दे त्यांनी मांडले आणि जसं मघासपासून आपण म्हणतोय की वेगवेगळ्या पक्षांसाठी सुद्धा एक अभ्यासाचा हा विषय इथून पुढे ठरू शकतो देशाच्या राजकारणासाठी कलाटणी देणारा सुद्धा निर्णय येऊ शकतो। त्या आजच्या दिवसामध्ये जेव्हा देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली आणि कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादाचा शेवट केला काय नेमकं महत्त्वाचे मुद्दे आपल्याला यामध्ये वाटतात थोडक्यात सांगितलं तरी चालेल। अनुपमा तू म्हटल्याप्रमाणे राजकीय पक्षांसाठी अभ्यासाचा विषय ठरू शकतो ही सुनावणी परंतु खास करून कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लॉचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज ही सुनावणी ज्यांना कायद्याचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। कशाप्रकारे एखाद्या कायद्याचा कीस पाडला जातो एका मुद्द्यावर कशाप्रकारे 7-7 दिवस घेतले जातात आणि त्याचे विविध पैलू जे आहेत ते सांगण्याची पद्धत कपिल सिब्बल यांनी सर्वात मोठे वकील जे समजले जातात ज्येष्ठ नेते ज्येष्ठ वकील समजले देशातले त्यांनी कशाप्रकारे मुद्दे सांगितले गेले युक्तिवाद केला गेला अगदी छोट्यातल्या छोट्या मुद्द्यांना फाटे फोडून कशाप्रकारे त्यामधला जे लॉजिक सांगण्याचा प्रयत्न आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून झाला। कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत या दोघांच्यामधला आज युक्तिवादाचा जर विचार केला गेला तर आत्तापर्यंत कपिल सिब्बल यांचा भर जो आहे तो निवडणूक आयोगाची न घडलेल्या चुका ज्या आहेत त्याच्यावर होता तर देवदत्त कामत यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये केलेला जो युक्तिवाद आहे त्यांचा थेटपणे रोख हा राहुल नार्वेकर यांच्यावर होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतला गेला तो त्यांनी 10th शेड्यूल जे पाहणं गरजेचं होतं त्यानुसार केला नाही 10th शेड्यूलकडे दुर्लक्ष केलं असं असं देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे। आणि देवदत्त कामत याच्या पुढे जाऊन सांगतात की जरी शिवसेना शिंदेकडून एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री झाले असतील आणि त्यासाठी त्यांनी जी पद्धत मात्र निवडली गेली ती मात्र चुकीची आहे। जी पावलं उचलली गेली जी प्रक्रिया खास करून राबवली गेली ती चुकीची आहे आणि त्याचबरोबर वारंवार चुका ह्या केल्या गेल्या आपण म्हणतो ना एक चूक लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं तशाच प्रकारे एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना बऱ्याच ठिकाणी अगदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल त्या ठिकाणी चुकाच करत गेले अशा प्रकारचं त्यांनी युक्तिवाद जो आहे तो देवदत्त कामत यांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा त्यांनी देवदत्त कामत यांनी मांडलेला आहे अनुपमा की 2018ची जी घटना आहे त्यानुसारच सर्व गोष्टी होत होत्या 2018च्या घटनेनुसारच पक्षाने म्हणजेच संबंधित निवडणुका झाल्या कार्यकारिणी झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख केलं गेलं आणि त्यानंतर 2019मध्ये निवडणुका लागल्यानंतर शिवसेना शिंदेसह 39 आमदारांना तिकीट देखील याच धनुष्यबाणाच्या चिन्हावर उद्धव ठाकरे यांनी लढवलं गेलं आणि त्याच्यावर निवडून आले। आणि त्यानंतर आम्ही जेव्हा विचारणा केली गेली तेव्हा दिलीप लांडे मात्र म्हणतायत की होय हे 2018ची जी घटना आहे ती योग्य होती अशा प्रकारे देवदत्त कामत यांनी सांगितलं। दुसरीकडं जेव्हा योगेश कदम यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 2018ची घटना सबमिट करणं ही वकिलांची चूक होती अशा प्रकारचा एक विरोधाभास जो आहे दोन्ही आमदारांच्या स्टेटमेंटमधला तो सांगण्याचा प्रयत्न देवदत्त कामत यांनी केला होता कारण देवदत्त कामत यांनीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढे झालेल्या सुनावणीच्या